तुमका जर मालवणी समजत नसाल तर तुमच्या आवशीचो धो सेटअप सगळा थोडासा रेस्ट करतो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कोकणचं रायडर मध्ये तुमचं स्वागत आहे. 9 महिन्यापासून मी वाट बघतो. या राईडच्या 9 महिन्यानंतर मी आज रायडिंग स्टार्ट केली आहे. कारण काही हेल्थ इश्यूमुळे मला ते जमत नव्हतं आणि त्याच्यामुळे हेल्थ इश्यू असल्यामुळे मला 1-2 दिवस ॲडमिट सुद्धा व्हावं लागलं होतं. पण आता सध्या मी पूर्ण फिट अँड फाईन आहे, तुमच्या समोर उभा आहे आणि व्लॉगिंगसाठी रेडी आहे. आपली राईड चालू झाली आहे बर्गमॅनवर. माझ्यासाठी एकदम व्यवस्थित किंवा असे बोलतात ना ट्रस्टेबल सध्या झाले स्कूटर. कारण मी हिला आता गेल्या 6 महिन्यापासून वापरतोय, पण जास्त मोठी राईड केली नाही याच्यावर. मी आज ह्या बर्गमॅनवर 420 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला कोकणात जायचं आहे. कुणकेश्वरची जत्रा आहे ती आपल्याला अनुभवायची आहे. त्याच्यासाठी आपण आपली ही राईड चालू केली आहे फ्रॉम अंबरनाथ टू कोकण. कोकण म्हणजे आपल्या देवगड, दुसरं कुठे आपण जात नाही. कारण पुढे खूप साऱ्या अशा गोष्टी होणार आहेत. आपल्याला खूप सारे व्हिडिओज काढायचे त्याच्या पुढे सुद्धा. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती मस्त असं डोंगर आहे. बाजूलाच एक कल्पतरूचा नावाचं एक रेसॉर्ट चालू झालंय. काय झाडी, काय डोंगर, बाजूला एक गाय सुद्धा येते. फक्त माझा कॅमेरा नको उडू ग बाय माझे. सकाळी सकाळी एक थोडा प्रॉब्लेम चालू झाला होता. जो माझा हेल्मेट आहे त्याचा गोप्रोचा माउंट आहे तो निघून गेला. त्याच्यामुळे मला गोप्रोमध्ये शूट करता आलं नाही. मला आयफोन थ्रू शूट करावं लागलं. सध्या 10 वाजलेत. मला निघायलाच उशीर झाला होता. 8 वाजले होते. 8 वाजता मी निघालो होतो. म्हणजे किती मी आळशी आहे. एवढी मला झोप प्यारी झाली आहे की मला 8 वाजता माझी रायडिंग स्टार्ट करावीशी वाटते. कारण जर माझी झोप कंप्लीट झाली तर मी जग जिंकू शकतो असं बोलू शकतो. पण सध्या राहू दे, मी जरा जास्तच बडाई मारतोय. आपण वारणे या गावामध्ये आहोत. खोपोलीच्या दिशेने जाताना आपल्याला हा रोड लागतो. कर्जत टू खोपोली जाताना एक शॉर्टकट लागतो. चौकमधनं न जाता आपल्याला एक शॉर्टकट लागतो. त्या शॉर्टकटच्या दिशेने जर आपण जाल तर हा वारणे गावाचा एक व्ह्यू आहे, जिथे एक हा डोंगरचा व्ह्यू आहे. त्या ठिकाणी येऊन मला इंट्रोडक्शन करायचं होतं आणि आज तो दिवस आलाय. बोललं या दिवसापेक्षा कोणता चांगला दिवस नसणार आहे. त्याच्यामुळे मी हा दिवस निवडला आणि या दिवशी माझ्या या 9 महिन्यानंतरचा जो व्लॉग आहे त्याचा मी स्टार्ट या लोकेशननी केलं. माझ्या मतदार बंधू बघ. हे बघा, या गायीना अशा बघता येतात. जेणेकरून जर ना कॅमेऱ्याच्या जवळ आल्या ह्या गायी आणि माझी बर्गमॅन पण अशी आहे तर थोडा माफ करा हो, तुमच्या जागेवर आलो ते. आणि आपली बर्गमॅन पण बघू शकता तुम्ही. मस्त सेटअप असा मी केलेला आहे. हे माझं हेल्मेट. तिथे एक माउंट होता, या ठिकाणी तो तुटून गेलाय. मी बॅग अशी नको तशी बांधली आहे. ह्याच्यामध्ये खूप सारं सामान आहे. ॲक्च्युली घरच्यांचं सामान आहे, त्याच्यामुळे ही सगळी अशी बॅग फुगली आहे. त्याच्यामध्ये माझा एक लॅपटॉप आहे. त्याच्यामुळे थोडी गडबड झाली आणि मला बसायला थोडा प्रॉब्लेम होता. कारण ना इथे मला खूपतं एकदम जास्त. असं बोलतो ना आपण, चालता फिरता स्टुडिओच आहे माझा बर्गमॅन. म्हणजे भारीच असं. कारण मी इथे मस्तपैकी पाय ठेवून बसू शकतो, असं रेस्ट करून बसू शकतो. व्लॉगिंग करणं खरंच इझी काम नाही आहे ना. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करावून जावं लागतात. कॅमेरा सेटअप, माईक पासून सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघाव्या लागतात. ते पण चेस्ट माउंट नशीब होता म्हणून ॲटलिस्ट एवढा तरी व्हिडिओ निघतोय. हे बघा, हे कल्पतरू नावाचा रिसॉर्ट म्हणजे तुम्हाला बोललो आताच. हा जो डोंगराचा व्ह्यू आहे ना, या डोंगराच्या व्ह्यू साठी मी आधीपासूनच प्लॅन करून ठेवला होता की जर कोणता आपला नेक्स्ट ब्लॉग असेल तर त्या टायमाला आपण हा डोंगर कव्हर करू. पण प्रॉब्लेम असं झालं की इकडेच मला 10 वाजलेत. म्हणजे जवळपास मी खोपोलीला सुद्धा पोहोचलो नाहीये आणि मला नाश्ता सुद्धा करायचा आहे. नाश्ता सुद्धा केला नाहीये, त्याच्यामुळे पोटात थोडे कावळे ओरडतात. जेव्हा गोप्रो मध्ये शूट करतो तर आपल्याला माहित असतं की आपला हा जो व्ह्यू आहे, पण आता आयफोन मध्ये थोडं खाली व्ह्यू असल्यामुळे तर मला थोडी आयडिया येत नाहीये की किती आणि कसा व्ह्यू कॅप्चर होतो.
मराठी ब्लॉग तर करतोय, पण मला असे ना आतून असे चुनचुन झाले की थोडं मालवणीमध्ये चालू करू. हवेच्या आवाजात तुमका काय ऐकूक जाऊचं नाही, माका वायजर खाली करूच लागतं. लो बघा काय तर खवंता, तुमका जर मालवणी समजत नसात तर तुमच्या आवशीचं घो ऐसून पळसदरी या, आणि पळसदरी वरून एक धबधबो आहे, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. तुमका जाऊचं असं तर आपले मित्र घेऊन जावा, ते उन्हाळगे मित्र असतात त्यांना घेऊन. खोपोलीचा वगैरे मी शूट करत बसत नाही, डायरेक्ट तुमका काय तर चिपळूणचाच व्ह्यू दाखवतोय. मित्रांनो आता 11 वाजलेत, थोडासा रेस्ट साठी थांबलोय. बर्गमॅनला थोडासा रेस्ट देऊया. हा जो डोंगर दिसतोय तो आहे जिथे या डोंगराच्या खालीच बल्लाळेश्वराचं, श्री बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. आणि हा आय थिंक याला सरसगड म्हणतात. असा खाऊन घेतो, खाऊन म्हणजे थोडासा मी अर्धा डझन केळी घेतलेत, कारण तेलकट काही खाऊ नाही शकत प्रवासामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी हेल्दी खावा म्हणून मी थोडा केळी घेतलेत. जिथे नाश्ता करायचा आहे तर हॉटेल इंदापूरच्या जवळपास आहे, आणि इंदापूरला पोचायला अजून 1.5 तास तरी आहेत आपल्याकडे. आणि केळीने कसं थोडंसं आपल्या अंगामध्ये एनर्जी पटकन येते, क्विक एनर्जी येते. चला आता मित्र हो निघूया पुढच्या प्रवासाला. 3 केळी खाले आहेत मी, थोडीशी एनर्जी राहण्यासाठी. मित्रांनो आता आपण पोहोचलो वाकण फाट्याला, आपल्या ॲक्च्युअल NH66ला, 66 त्याचा आज प्रॉब्लेम आहे. सगळी बॅग काढावं लागते. मित्रांनो आता पेट्रोल भरून निघालो होतो नाश्त्यासाठी, आणि या हॉटेलसाठी मी एका पण हॉटेलमध्ये थांबलो नाही. जिथे नाश्ता करायचा आहे तर हॉटेल इंदापूरच्या जवळपास आहे, हॉटेल कोल्हापूर स्पाइस. या हॉटेलसाठी मी एका पण हॉटेलमध्ये थांबलो नाही, आणि इथून बघतोय बंद आहे यार. जाऊ दे आता, पुढे कुठेतरी बघावं लागेल. आणि मी बॅग खांद्यावर घेतली आहे माझ्या. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. पेट्रोल भरण्यासाठी मला ती बॅग काढावं लागली पूर्ण. आता बॅग घेऊन मला तिथपर्यंत कुठेतरी चांगलं हॉटेल बघावं लागेल. कोल्हापूर स्पाइस बंद असल्यामुळे मला पुढे डोसा घ्यावा लागतं. इंदापूरच्या अगोदरचं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या अगोदर थांबलो आहे आणि घेतला, आणि माझा मसाला डोसा ऑर्डर केला. मित्रांनो आपला नाश्ता करून झाला आहे. 12 वाजता मी नाश्ता करतोय. ही बॅग काढली होती, कशी लावायची ते मी तुम्हाला एकदा दाखवतो. चलो भाई देखो अपने क्या. आत्ताची ही बघ आता कशी करामध्ये आहे माझी, दाखवतो तुम्हाला. नॉट बांधायच्या बघा, अशा पद्धतीने अशी होणार नाही. आणि हा चढकून टाका. सध्या असा बऱ्यापैकी टाईट झालाय. हॉटेलचं नाव होतं माहीज फूड. माहीज फूड करून आहे इंदापूरला जाताना. मित्रांनो आपल्या समोर आहे गंधारपाले लेणी. इथे एक दिवस जायचं होतं पण टाइम मिळत नाही प्रॉपर. पण किती भारी आहे, या डोंगराच्या आतमध्ये अशा लेण्या. हा आपला महाडचा रस्ता NH66. जवळपास 1:30 वाजलाय. आपल्याला रात्री 8च्या अगोदर तरी पोचावं लागेल देवगडपर्यंत. मित्रांनो आपण आता कशेडी टनलच्या जवळ आहोत. खूप ऊन लागतं, खूप बेकार भयंकर ऊन आहे, सगळं तापलं आहे. त्याच्यामुळे मी थोडं बर्गमॅनला 5 मिनटं थांबवलं आहे. वाजलेत आता 1:54. म्हणजे आपल्याला आता पोहोचेपर्यंत जवळपास मला तरी असं वाटतं की 8-9 होणार आहेत देवगडला पोहोचेपर्यंत. आता याचा मी व्ह्यू काढू शकत नाही, कारण जो चेस्ट माउंट आहे त्याला आयफोन लावून मी जाऊ नाही शकत, कारण कोणी परत पोलीस वाल्यांनी वगैरे पकडलं तर अजून वांदे होतील. सांगायचं विसरलो, आपला चालता फिरता जो स्टुडिओ आहे बर्गमॅन, सध्या तर मी चार्जिंगला लावून घेतो आहे माझा आयफोनची पण चार्जिंग उतरली आहे थोडीशी. आणि हा जो फोन होता अँड्रॉइडचा तो पण मी सध्या आता काढून ठेवला आहे, कारण गरमीमुळे तो पण तापला होता. पण होप्सो व्यवस्थित जाऊ दे, कारण फर्स्ट टाईम मी एवढे 400 किलोमीटर नेतो आहे बर्गमॅनला. बघा माझी हालत अशी आहे, हा गॉगलसुद्धा तापला आहे, पूर्ण बेकार असं तापला आहे, चटके बसतात आहेत लिटरली. हे जे त्याचं साईड बार आहे हा पूर्ण तापला आहे, आणि काळा काळा झालोच आहे, पूर्ण टॅन तर झालोच आहे, आणि पूर्ण असं चिकचिकीच झालं आहे, कारण उन्हाचे दिवस आहेत तर तसं होणारच आहे. ट्रक उभा आहे त्याच्यामुळे मी इकडे त्याचा सपोर्ट घेऊन इकडे साईडला थांबलो आहे, जेणेकरून म्हणजे असं सेफ राहावं. समजा मागून काय आलंच भयंकर असं तर हा ट्रक आपल्याला सेफ ठेवेल. मित्रांनो आता थोडा विश्रांतीसाठी मी अमरावतीच्या इथं आलो, आणि
इथून व्ह्यू बघा वाशिष्ठी नदीचा. ते मस्त कमळ. वाशिष्ठी नदीचा व्ह्यू बघा. मला इथे आल्यावर ना म्हणजे या घाटात आल्यावर इथे यायची इच्छा होतेच होते. मित्रांनो आपले बर्गमॅनचे 8,888 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. मला काय झालं माहिती आहे का, ऊन जास्त चढलं त्याच्यामुळे ना मला कळत नाही. मी गाडी पण 90च्या वरच्या स्पीडने चालवत आहे. मला नंतर रिअलाइज झालं की मी ॲक्च्युली 92, 93च्या स्पीडने चालवत होतो. जेव्हा अमरावतीला थांबलो तिथे जेव्हा कोकम सरबत केलं तेव्हा मला थोडं रिअलाईज झालं की अरे आपण थोडं जास्त स्पीडने चालवत आहे. पण बघा कळंब बसते 3 किलोमीटर, सावर्डे 20 किलोमीटर आणि गोवा आपले 351 अरे काय झालं आहे 351 किलोमीटर आहे. आणि आता वाजले जवळपास 3 वाजत आले, 2:54 झालेत. म्हणजे खूप गरमी आहे, खूप. मी वाट बघतोय कधी थोडी संध्याकाळ होते आणि थोडी म्हणजे गाडी पण थंड राहील आणि मी ॲटलीस्ट शूटिंग तरी करू शकेन. तर आपण उक्षी करबोडेच्या ब्रिजजवळ आता पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. आपला रत्नागिरीचा रूट. अशी बेकार हालत झाली आहे, डोळे कुठं लाल लागले. मित्रांनो जस्ट चहा प्यालोय आणि आता आपण चाललोय रत्नागिरीच्या दिशेने. 25 किलोमीटरच आहे इथून. आणि उक्षी ब्रिज तुम्हाला दिसत असेल तिथून. शूटिंग इज ऑन गोईंग. आणि बघा हा सुंदर असा उक्षी ब्रिज. म्हणजे मला थोडा 5 मिनिटं आनंद जरी भेटत असेल ना तरी कोण ना कोण कडमडतच. छान वाटतं, सुंदर वाटतं. तो धुळेचा रस्ता थोडा साईडला करून आपण गावाच्या दिशेने शिरलोय ना. आणि आता जिथे पान टपरीवर जिकडे थांबलो होतो तिथे मस्त त्या काकू मालवणी बोलणाऱ्या होत्या. पण मी त्यांच्याशी मालवणी बोलत होतो, त्या माझ्याशी मराठी बोलत होत्या. काय कळत नाही, मे बी त्यांना ते समजत नसेल की अरे हे मुंबईचे कोणतरी आहेत त्यांच्याशी मालवणीत, आपल्याशी मालवणीत बोलताय. ते त्यांना ते कळतच नव्हतं मी त्यांच्याशी मालवणीत बोलतोय म्हणून. वाव, याला म्हणतात स्वर्ग सुख. रिसॉर्टचं नाव नाही माहिती मला. अरे स्नॅक्स सेंटर आहे, सॉरी. मित्रांनो आता थांबलो इकडे करबुडेजवळ. करबुडेचा चौक आहे. इथून अरे झूम नाही होता, सगळं फ्रंट कॅमेऱ्याला झूमिंग नाही आहे. सेटअप सगळा थोडासा रेस्ट करतोय. काय बघा बॅगमध्ये केळी ठेवलेली आहे. थोडीशी केळी खातो म्हणजे थोडीशी एनर्जी येईल जाण्यापुरता. आता हे काय जे जाळ बांधलंय मी ते एकदम म्हणजे 100 तोफांची सलामी देण्यासारखं आहे. मित्रांनो आपण आता जस्ट पोहोचलोय भाटे बीच जवळ. हा बघा भाटे ब्रिज आणि त्याच्या पुढेच भाटे बीच. मला वाटतं खूप मला वाव नजारा बघा भारीच. आणि पुढेच आपलं झरीमरी विनायक मंदिर आहे. वाव लाल परी. हा डब्बा जरा वेगळाच वाटतोय. श्री झरी विनायक मंदिर. मला राजापूरपर्यंत जाईपर्यंत हा सनसेट मिळेल की नाही मला काही सांगता येत नाही. पण मी आता थोडा शूट करून घेतो माझ्या बर्गमॅनचा. आणि हा व्ह्यू समोरच मस्त समुद्र किनारा आणि बाजूला श्री झरी विनायक मंदिर भाटे बीच.
बर्गमॅन. मित्रांनो आता आपण पावसला पोहोचतो. ऑलमोस्ट 1 किलोमीटर बाकी आणि इकडे आपल्या बर्गमॅनचे 9000 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. एक नंबर. जवळपास 6 वाजत आलेत आणि अजून आपण जैतापूरला पण नाही पोचलो. मित्रांनो हा आहे पूर्ण गड पूल. ॲक्च्युली झालं काय की मला ना हे आयफोन इथे अटॅच करणं खूप डिफिकल्ट जाते चेस्ट माउंटवर. प्रत्येक वेळी काढून परत लावा ते खूप इरिटेटिंग झालं आहे. त्याच्यामुळे बोललो मी हातातनंच थांबून व्हिडिओ काढतो. म्हणजे हातातच फोन घेऊन असं थांबून व्हिडिओ काढतो. आणि हे बघा ही पाण्यातली दर्गा आणि हा पूर्ण गड. येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. मित्रांनो सनसेट तर काय आपल्याला भेटला नाही. आपण पोहोचलो जैतापूरला. सनसेट होऊन गेला. वाजले होता 6:45. मित्रांनो आता वाजलेत जवळपास 7:30. आपण पोहोचलो आहेत पडेल कॅन्टीनला. हे असं एक प्रकारचं जंक्शन आहे. जंक्शन जिकडे कसं की सगळे बस येऊन थांबतात. मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहेत माझ्या गावी. आपण म्हणजे मी पोहोचलो आहे माझ्या गावी आणि बर्गमॅननी करून दाखवले 400+ किलोमीटरचा प्रवास. म्हणजे जवळपास 420 किलोमीटरचा प्रवास होता हा. आणि हे बघा आपलं मिट मुंबरी बीच रात्रीचा कसा शांत वाटतो, एकदम सुंदर असा. आणि इथे सगळं काळोख आहे, नाही दाखवू शकत. थोड्या टायमामध्ये पोचलो असतं तर संध्याकाळचा व्ह्यू मिळाला असता. पण एनिवे आपण पोचलो आहे शाबूत व्यवस्थित. बर्गमॅननी पण एकदम साथ व्यवस्थित दिली. थोडा पण काय प्रॉब्लेम आला नाही. आणि एकदम बोलतात ना एकदम प्रॉपर R15च्या स्पीडने आलो आहे आपण. मस्तपैकी 70-80 करत एकदम आरामात स्मूथमध्ये विदाऊट गिअर. माझ्याकडून एक चुकी काय झाली, मी हे ट्रिप सेट करायचं विसरलो. आता मला बघावं लागेल जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केले होते तेव्हा किती किलोमीटर होते आणि ते कॅल्क्युलेशन करून काढावं लागेल की किती किलोमीटर चालली आहे. आणि मी आय थिंक व्हिडिओ म्हणजे स्टार्ट केली होती कर्जतच्या नंतर, कर्जत आणि खोपोलीच्या दरम्यान म्हणजे वारणेच्या ठिकाणी मी व्हिडिओ स्टार्ट केली होती. ते कॅल्क्युलेशन करून टोटल किलोमीटर काढावे लागतील. आता झाले आहेत 9084. तेव्हा किती होते ते बघावं लागलं. 8600 समथिंग काहीतरी होते. बघूया आता किती टोटल किलोमीटरचा प्रवास झाला आहे तो. आणि इथे खूप साऱ्या परत गाड्या चालू झाल्या आहेत आणि माझा कॉन्फिडन्स परत चालला आहे. पण काही गोष्टींनी हे आपल्याला परत हे बोलून आपल्याला ही थोडी सवय करून घ्यायची आहे.